सलग 4 दिवसापासून अहमदनगरमध्ये अतिवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम आज ग्रामीण भागातील जनजीवनावर झालेला आहे. सोयाबीनचं हे पीक आहे. या पिकामध्ये पाणी साचल्यामुळं पूर्णपणे सोयाबीन जे आहे ते खराब झालेलं आहे, लालसर पडलं आहे. हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गामुळे वाया गेलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या कुटुंबानी कसा उदरनिर्वाह करायचा हा प्रश्न यांच्यासमोर जरी असला, तर बँकेतून घेतलेलं कर्ज फेडणं असू द्या किंवा इतर जे जे विषय जे आहेत ते कसे हँडल करायचे, पुढे कसं जायचं हा एक प्रश्न आहे. तर आपण पाहतो स्थानिक शेतकरी आहेत तर ते या शेताची पाहणी करतात. त्यामुळं शेतामध्ये सोयाबीनचं जे पीक जे आहे ते पीक पूर्णपणे खालून सडले आहे, कमकुवत झाले आहे. त्याच्यामुळं होणारा तो परिणाम जो आहे त्यामुळं हे सोयाबीन तर येणार नाही, पण तो खर्च पण वाढलेला आहे. तर आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत. मला सांगा आता हे सोयाबीनचं पीक आहे, नेमके आता काय पैसे असायचे? काय परिस्थिती यायची आता? आता याची परिस्थिती अशी आहे साहेब, हे कामातून गेलेले आता. याला शेंगा वगैरे काही येणार नाही, याचे कोंब फुटणार आहेत आता बाहेर. आम्हाला सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी 7/12 कोरा करून याचे लवकरात लवकर पंचनामे करावं. पंचनामे करण्यासाठी कोणीही आलं नाही अजून. येतं नाही, कारण की आम्हाला फक्त आश्वासन दिले जाते रोड चालू झाला का मग रोड चालू झाल्यानंतर येऊन उपयोग नाही सर इकडे. सगळं वाळून जाणार आहे. आता हे बघा हे शेत वाहिलेलं आहे सगळं, काहीच नाही राहिलेलं माती. खाल्लं मुरुम वरती आलेलं आहे, वरची माती निघून गेलेली आहे. आता हे जे पीक आहे काही कामाचं आहे का पुढल्या काळामध्ये? हे पीक काहीच कामाचं नाहीये. पूर्ण काळं पडलेलं आहे. कोणत्याच पर्यायात म्हणजे मार्गात उपयोगी येऊ शकत नाही हे पीक. पूर्णपणे नुकसान झालेलं आहे याचं. तरी सरकारने लवकरात लवकर नगर तालुक्यासह दरेवाडी गावातील सर्व गावांचे पंचनामे करून लवकरात लवकर अनुदान द्यावे, पंचनामे करून घ्यावे. पंचनामे करावे, अनुदान मिळावं अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. आपण पाहतो हे वरती जे शेत आहे त्या शेतामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळं आजही पाणी थांबलेलं आहे. 4 दिवसापासून कंटिन्यू या शेतामध्ये पाणी आहे. त्यामुळे हे पीक सुद्धा भविष्यामध्ये येणार नाही, कारण याचं मूळ जे आहे ते मूळ सडणार आहे आणि त्या मुळामध्ये पाणी गेल्यामुळं पूर्णपणे जो ऊस जे आहे ते पीक जे आहे ते कुठल्याही कामाचं नाही, कारण अजून 4 ते 5 दिवस याच्यामधलं पाणी कमी होईल अशी शक्यता नाहीये. कारण अनेक दिवस हे पाणी राहील. जर पाऊसला तर अजून त्यामध्ये पाणी साचेल आणि पाणी जर पाऊस नाही आला आज किंवा उद्या तर हे पाणी कमी होण्याची शक्यता आहे. परंतु पाणी कमी होणंही याचा काही उपयोग होणार नाही असं एकंदरीत स्थितीत आपण या पुढल्या भागामध्ये गेलं तर इथली जी शेती आहे या शेतीवरती असलेली माती या पुरामुळे वाहून गेलेली आहे. पूर्णपणे शेत जे आहे त्या शेताची खडी जी आहे ती बाहेर आलेली आहे. त्यामुळे हे शेत पुढं काहीच कामाचं नाही. जोपर्यंत इथं आपण बाहेरून माती आणून टाकत नाही तोपर्यंत याला काही कामात नाही आणि बाहेरून माती आणणं सुद्धा शेतकऱ्यांना आता परवडणार नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून यांचे नुकसान भरपाई ती द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकरी करताय. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम सह साहेब कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर.